उदाहरण संग्रह 3 मधील पहिला प्रश्न, संख्या वाचा व अक्षरात लिहा. त्यामधील पहिला प्रश्न, या ठिकाणी आपल्याला एक 6 अंकी संख्या दिलेली आहे. तिचं सुरुवातीला आपल्याला वाचन करायचं आहे आणि त्यानंतर ती संख्या अक्षरामध्ये लिहायची आहे. तर या संख्येचं वाचन करण्यासाठी आपण या संख्येतील प्रत्येक अंकाचं स्थान काय आहे ते आपण पाहू. तर 7 या अंकाचं स्थान काय आहे, तर उजवीकडून आपण एकक, दशक, शतक असं मोजू आणि 7 या संख्येचं या अंकाचं स्थान काय आहे ते पाहू. तर उजवीकडून आपण स्थान मोजू. 4 ही एकक आहे, 3 ही दशक आहे, 2 ही शतक आहे, 5 हे हजार आहे, 6 हे दशहजार आहे आणि 7 हे लक्ष आहे. म्हणजेच 7 लक्ष. त्यानंतर दशहजार आणि हजार या ठिकाणी 65 आहे म्हणून 65,000. शतकच्या ठिकाणी 2 आहे म्हणून 200 आणि दशक आणि एकक मिळून 34 होतात म्हणून शेवटी 34. म्हणजेच ही संख्या आहे 7,65,234. दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा 6 अंकी संख्या दिलेली आहे. म्हणजेच ही संख्या सुद्धा लक्ष या स्थानापर्यंतची संख्या आहे. 7 आणि 3 हे अंक अनुक्रमे दशहजार आणि हजार या स्थानावर आहेत. दशहजार आणि हजार या स्थानावरील संख्या एकत्र वाचल्या जातात, त्यामुळे ती होईल 73,000. त्यानंतर शतक स्थानी 2 हा अंक असल्यामुळे ती होईल 200. आणि दशक आणि एकक यांचं सुद्धा एकत्रित वाचन केलं जातं, त्यामुळे दशक आहे 2 आणि एकक आहे 5 यांचं सुद्धा एकत्रित वाचन होईल, म्हणजेच 25. ही संख्या एकत्रितरित्या वाचली तर ती होईल 4,73,225 आणि ती या पद्धतीने लिहिली जाते. तिसऱ्या संख्येतील अंक सुद्धा मोजले तर ते 6च आहेत, म्हणजे ही सुद्धा 6 अंकी संख्या आहे. ही सुद्धा लक्ष या स्थानापर्यंतची संख्या आहे. म्हणजेच 3 हे लक्ष आहे. त्यानंतर 2 आणि 7 हे अनुक्रमे दशहजार आणि हजार या स्थानावर आहेत आणि त्यांचं एकत्रित वाचन होईल 27,000. त्यानंतर शतक स्थानी 0 आहे, दशक स्थानी सुद्धा 0 आहे आणि एकक स्थानी 1 आहे. शतक स्थानी 0 असल्यामुळे त्याचा उच्चार होणार नाही. 0 म्हणण्याची गरज नाही, ते नाही म्हटलं तरी चालतं. त्यानंतर दशक आणि एकक यांचं एकत्रित वाचन होतं. ते दशक स्थानी 0 असल्यामुळे फक्त 1 असंच वाचन होईल. तर या संख्येचं वाचन होईल 3,27,001 आणि ती कशी लिहायची हे लिहून दाखवलेलं आहे. चौथा प्रश्न, या ठिकाणी सुद्धा 6 अंकी संख्या दिलेली आहे, म्हणजे ही संख्या सुद्धा लक्ष या स्थानापर्यंतची संख्या आहे. 8 हे लक्ष आहे. त्यानंतर 7 ही दशहजार स्थानी आहे आणि 5 हे हजार स्थानी आहे. दोन्हीचं मिळून एकत्रित वाचन होतं, म्हणजेच 75,000. त्यानंतर 3 ही शतक स्थानी आहे, म्हणजे 300 आणि परत एकदा 7 आणि 5 आहे. हे दोन्ही अनुक्रमे दशक आणि एकक आहेत. यांचं सुद्धा एकत्रित वाचन होतं, म्हणजेच 75. तर ही संख्या एकत्रितरित्या आपण वाचली तर ती होईल 8,75,375 आणि ती अशा पद्धतीने लिहिली जाते. पाचव्या प्रश्नामध्ये सुद्धा परत एकदा 6 अंकी संख्या दिलेली आहे, त्यामुळे ही संख्या सुद्धा लक्ष या स्थानापर्यंतची संख्या आहे. 1 ही लक्षस्थानी आहे. त्यानंतर 5 आणि 0 हे अनुक्रमे दशहजार आणि हजार या स्थानावर आहेत. त्यांचं एकत्रित वाचन होतं म्हणून 50,000. त्यानंतर 4 हे शतक स्थानी आहे, म्हणजेच 400 आणि 3 हे दशक आहे आणि 7 हे एकक आहे. यांचं सुद्धा एकत्रित वाचन होतं, म्हणजेच दोन्ही मिळून 37 ही संख्या होते. म्हणून पूर्ण संख्या जर वाचली तर ती होईल 1,50,437. सहाव्या प्रश्नातही 6 अंकी संख्या दिलेली आहे, म्हणजे ही संख्या सुद्धा लक्ष या स्थानापर्यंतची आहे. 2 हा अंक लक्षस्थानी आहे म्हणून 2 लक्ष किंवा 2 लाख.
त्यानंतर 10,000 स्थानी 0 आहे आणि 1000 स्थानी 3 आहे. यांचं एकत्रित वाचन केलं तर 3000. त्यानंतर शतक स्थानी 1 आहे म्हणजेच 100 आणि दशक व एकक यांचं मिळून एकत्रित वाचन होतं म्हणून 74. तर ही संख्या एकत्रित वाचली तर ती होईल 2,00,000 किंवा 2,03,174. 7व्या प्रश्नातही 6 अंकी संख्या दिलेली आहे म्हणजेच लक्ष्य स्थानापर्यंतची संख्या आहे. 6 हे लक्ष्य आहे. त्यानंतर 4 हे 10,000 आहे आणि 7 हे 1000 स्थानी आहे. दोन्हीचं एकत्रित वाचन होईल त्यामुळे ते होईल 47,000. 8 हे शतक स्थानी आहे म्हणजेच 800. त्यानंतर 5 हे दशक आहे आणि 1 हे एकक स्थानी आहे त्यामुळे दोन्हीचं मिळून होईल 51. आणि संपूर्ण संख्या एकत्रित वाचली तर तिचं वाचन होईल 6,00,000 किंवा 6,47,851. 8व्या संख्येतील अंक मोजले तर या ठिकाणी लक्षात येईल की ही सुद्धा 6 अंकी संख्या आहे म्हणजेच ही संख्या सुद्धा लक्ष्यस्थानापर्यंतची संख्या आहे. 9 हे लक्ष्यस्थानी आहे. त्यानंतर 00 हे 2 अनुक्रमे 10,000 आणि 1000 स्थानी आहेत. त्यांचं एकत्रित वाचन केलं तर 0च होईल आणि 0 हे उच्चारायची गरज नाही, काही 0,000 असं म्हणण्याची गरज नाही. त्यानंतर 9 हे शतक स्थानी आहे त्यामुळे 900. त्यानंतर दशक आणि एकक स्थानी सुद्धा 99 हीच अंक आहेत त्यामुळे त्यांचं एकत्रित वाचन होईल 99 आणि पूर्ण संख्येचं वाचन होईल 9,00,000 किंवा 9,999. 9व्या प्रश्नातील संख्या ही सुद्धा 6 अंकित संख्या आहे म्हणजे 5,00,000. त्यानंतर 7 ही 10,000 स्थानी आहे आणि 5 ही 1000 स्थानी आहे. दोन्हीचं एकत्रित वाचन होईल म्हणजेच 75,000. त्यानंतर शतक स्थानी 0 आहे त्याचा उच्चार करायची गरज नाही, 0 म्हणजे काहीच नाही त्यामुळे 000 म्हणायची गरज नाही. त्यानंतर दशक स्थानी 1 आहे आणि एकक स्थानी 0 आहे. एकक आणि दशक यांचं मिळून वाचन केलं जातं त्यामुळे त्यांचं एकत्रित वाचन होईल 10 आणि संपूर्ण संख्येचं वाचन केलं तर ते होईल 5,00,000 किंवा 5,75,010. 10वा आणि शेवटचा प्रश्न. या प्रश्नात सुद्धा 6 अंकी संख्या दिलेली आहे त्यामुळे 4 हे लक्ष्यस्थानी असेल. त्यानंतर 0 ही 10,000 स्थानी आहे आणि 3 हे 1000 स्थानी आहे. दोन्हीचं एकत्र वाचन केलं जातं त्यामुळे 3,000. त्यानंतर 3 नंतर सुद्धा 0 आहे, शतक स्थानी 0 आहे म्हणून 000 म्हणायची गरज नाही, आपल्याला माहीत आहे. त्यानंतर दशक स्थानी सुद्धा 0 आहे आणि एकक स्थानी 5 आहे. दशक आणि एकक यांचं एकत्रित वाचन केलं तर ते होईल 5 त्यामुळे पूर्ण संख्या जर वाचली तर तिचं वाचन होईल 4,00,000 किंवा 4,03,005. प्रश्न दुसरा. संख्या वाचा व अंकात लिहा. या ठिकाणी काही संख्या अक्षरात दिलेल्या आहेत त्या वाचायच्या आहेत आणि त्या अंकात लिहायच्या आहेत. पहिली संख्या आहे 1,35,855. संख्या वाचून आपल्याला समजलं की ही संख्या लाख म्हणजेच लक्ष्यस्थानापर्यंतची आहे. तर लक्ष्यस्थानापर्यंत एकूण संख्येमध्ये किती अंक असतात हे आपण सुरुवातीला पाहायचं. म्हणजे एकक दशक शतक असं मोजायचं. तर आपण लक्षपर्यंत मोजलं तर आपण बघू एकक दशक शतक 1000 10,000 आणि लक्ष. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की एकूण 6 अंक या संख्येमध्ये असले पाहिजेत. तर आता ते लिहायचं कसं. तर 1,00,000 आहे म्हणून लक्ष्यस्थानी 1 हा अंक येईल. सुरुवातीला 1 लिहून घ्या. त्यानंतरची संख्या असते 10,000 आणि 1000 मिळून एकत्र आपण तिचं वाचन करतो. या ठिकाणी दिलं आहे 35,000 म्हणजेच
दशहजार स्थानी 3 आणि हजार स्थानी 5 यांचं मिळून 35,000 होईल. त्यानंतर आहे 800 म्हणजेच शतक स्थानी 8 लिहिलं. त्यानंतर दशक आणि एकक मिळून जी संख्या होते ती आपण एकत्र वाचतो. त्यामुळे पुढची संख्या जी आहे 55 ती आपण दशक स्थानी 5 आणि एकक स्थानी 5 असं लिहून 55 ही संख्या लिहू. तर एकूण 6 अंक या संख्येत आहेत का हे तपासून पहा. एककच्या जागी एकक आहे का, दशकच्या जागी दशक आहे का, ह्या सगळं तपासून आपण पाहिलं तर लक्षात येईल की आपली संख्या ही बरोबर आहे, 1,35,855. दुसरी संख्या आहे 7,27,000. या ठिकाणी लक्षात घ्या की ही सुद्धा लक्ष या स्थानापर्यंतची संख्या आहे. त्यानंतर या संख्येमध्ये 27,000 यानंतर किती शे आणि किती दशक एकक हे आपल्याला दिलेलं नाही. त्यामुळे त्या ठिकाणी कोणतीही संख्या नाही असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे त्या ठिकाणी 000 येईल. तर सुरुवातीला लक्षात घ्या की ही संख्या आपल्याला लक्ष स्थानापर्यंत म्हणजे 6 अंकी लिहायची आहे. 7 लक्ष म्हणजेच लक्षस्थानी 7 येईल. सुरुवातीला 7 लिहून घ्या. त्यानंतर 27,000 आहे म्हणजेच दशहजार आणि हजार यांचं आपण एकत्रित वाचन करतो म्हणजे 27,000. या ठिकाणी 2 ही दशहजार स्थानी आहे आणि 7 ही हजार स्थानी येईल. त्यानंतर आपल्याला पुढल्या संख्या सांगितलेल्या नाहीत म्हणजे त्या नाहीत म्हणून सांगितलेल्याच नाहीत. तर या ठिकाणी इतकंच लिहून थांबायचं नाही. तर शतक स्थानी काहीच सांगितलेलं नाही म्हणजे त्या ठिकाणी 0 घ्या. त्यानंतर दशक स्थानी काही सांगितलेलं नाही आणि एकक स्थानी सुद्धा काहीच सांगितलेलं नाही म्हणजे त्या दोन्ही स्थानी सुद्धा 0 घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने आपली संख्या तरच 6 अंकी होईल. तर आपण 0 घेतल्यानंतर जर संख्या मोजली तर ती 6 अंकी येईल आणि ती आहे 7,27,000. तिसऱ्या प्रश्नातली संख्या वाचू. 4,25,300. या ठिकाणी सुद्धा संख्या लक्षपर्यंतची आहे म्हणजेच 6 अंकी संख्या आहे. आपल्याला एकूण 6 अंकी संख्या लिहायची आहे. तर सुरुवातीला 4 लक्ष आहे म्हणजेच लक्षस्थानी 4 आहे म्हणून सुरुवातीला 4 लिहावं लागेल. त्यानंतर आपण दशहजार आणि हजार यांचं वाचन करतो म्हणजेच 25,000. या ठिकाणी 2 ही दशहजार स्थानी येईल आणि 5 ही हजार स्थानी येईल. त्यानंतर शतक स्थानी 300 म्हणजेच 3 आहे आणि दशक आणि एकक दिलेलं नाही म्हणजेच त्या ठिकाणी 0 असेल म्हणजेच कोणतीही संख्या नाही. अशा पद्धतीने आपली ही संख्या 6 अंकी होईल आणि तरच ती लक्ष या स्थानापर्यंतची होईल. चौथी संख्या आहे 9,09,099. तर ही संख्या देखील लक्ष स्थानापर्यंतची दिलेली आहे म्हणजेच या संख्येत सुद्धा एकूण 6 अंक आले पाहिजेत. 9 लक्ष म्हणजेच लक्षस्थानी 9 हा अंक लिहावा लागेल. त्यानंतर आपण दशहजार आणि हजार यांचं एकत्रित वाचन करतो. या ठिकाणी आपल्याला फक्त 9,000 असं दिलेलं आहे म्हणजेच दशहजार स्थानी आपल्याला कोणताही संख्या लिहायची नाही. त्या ठिकाणी आपल्याला 0 लिहायचं आहे कारण ते तर काहीच नाही असं सांगितलेलं आहे. आपण एकत्रित वाचन करतो दशहजार आणि हजारचं. तर या ठिकाणी 9,000 असल्यामुळे आपण 0,9 म्हणजेच 9,000 असं लिहू. त्यानंतर किती शे हे सुद्धा आपल्याला इथं दिलेलं नाही म्हणजेच त्या ठिकाणी सुद्धा 0 घ्यावं लागेल आणि शेवटी दिलेलं आहे 99 म्हणजेच दशक आणि एकक मिळून जी संख्या तयार होते ती शेवटी दिलेली आहे 99. अशा पद्धतीने आपली 6 अंकी संख्या तयार होईल 9,09,099. पाचवी संख्या वाचू. 7,49,362. तर या ठिकाणी देखील 7 लक्ष म्हणजेच लक्षस्थानापर्यंतच्या संख्या दिलेल्या आहेत म्हणजेच 6 अंकी संख्या आपल्याला लिहायची आहे. लक्षस्थानचं 7 आपण सुरुवातीला लिहून घेऊ. त्यानंतर आहे 49,000. आपल्याला माहीत आहे की आपण दशहजार आणि हजार यांचं एकत्रित वाचन करतो आणि ते दिलेलं आहे 49 म्हणजेच दशहजार स्थानी 4 आणि हजार स्थानी 9 यांचं मिळून 49 आपण लिहून घेऊ. त्यानंतर दिलेलं आहे शतक स्थानी 300 म्हणजे शतक स्थानी येईल 3 आणि दशक आणि एकक मिळून यांची जी संख्या एकत्रित होते ती आपण शेवटी लिहितो आणि ती दिलेली आहे 62 म्हणजेच आपण लिहू 62. अशा पद्धतीने आपली 6 अंकी संख्या तयार झाली. 7,49,000
49,362. 6वी आणि शेवटची संख्या आहे 8 लाख. फक्त 8 लाख. झालं, संख्या संपली. संख्यासुद्धा लक्षस्थानापर्यंतची आहे. लाख म्हणजे लक्षस्थानापर्यंतची आहे, म्हणून ह्या संख्येतसुद्धा 6 अंक आले पाहिजेत. 8 लाख आहे म्हणून आपण लक्षस्थानी 8 लिहून घेऊ. त्यानंतर हजार आणि दशहजार स्थानी काहीच दिलेलं नाही, त्यामुळे 0 घेऊ. शतक किती आहे हे दिलेलं नाही, त्यामुळे त्या ठिकाणी 0 घेऊ. एकक आणि दशक हे सुद्धा दिलेलं नाही, म्हणून त्या ठिकाणी सुद्धा 0 घेऊ. अशा पद्धतीने आपण पाहू की ही संख्या 6 अंकी झाली का. तर मोजलं तर लक्षात येईल की ही संख्या 6 अंकी झाली, म्हणून ही संख्या आहे 8 लाख. प्रश्न 3. 0 ते 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी 5 संख्या तयार करा. तर या ठिकाणी आपल्याला 0 ते 9 या 10 अंकांपैकी कोणतेही 6 अंक एकाच वेळी 1 अंक असं वापरून 6 अंकी संख्या तयार करायची आहे आणि अशा 5 संख्या तयार करायला सांगितलेल्या आहेत. आपण यापेक्षा जास्त संख्या तयार करू शकतो, अनेक संख्या तयार करू शकतो, पण आपल्याला या ठिकाणी 5 संख्या तयार करायला सांगितलेल्या आहेत. तर एक लक्षात ठेवायचं की दिलेल्या अटीनुसार आपल्याला 1 अंक फक्त एकदाच वापरायचा आहे. दुसरी गोष्ट, 0 हा अंक सुरुवातीला वापरायचा नाही, कारण 0 म्हणजेच काय असतं, काहीच नाही या अर्थानं आपण 0 वापरतो. जर 0 हा अंक सुरुवातीला वापरला तर त्याचा अर्थ आपण 6 अंकीच नाही तर 5 अंकी संख्या तयार केलेली आहे. 0 सुरुवातीला घेतलं तर ती संख्या 5 अंकी होईल. याचा अर्थ असा नाही की 0 आपण वापरायचंच नाही. 0 वापरायचं, फक्त ते सुरुवातीला वापरायचं नाही. ते मध्यभागी किंवा शेवटी कुठेही वापरले तरी चालेल, फक्त सुरुवातीला वापरायचं नाही. तर आपण दिलेल्या अटीनुसार काही संख्या तयार केल्या आहेत 4-5, त्या आपण पाहू. 1,24,395. त्यानंतर आपण दुसरी संख्या तयार केली आहे 4,56,231. या प्रत्येक संख्या आपण लक्षात ठेवा 1 अंक एकाच वेळी वापरून तयार केलेले आहेत आणि 0 ही संख्या, 0 हा अंक आपण सुरुवातीला घेतलेला नाही. तिसरी संख्या आहे 7,20,536. चौथी संख्या आपण तयार केली आहे 9,61,408 आणि पाचवी संख्या तयार केली आहे 3,08,645. अशा 5 संख्या आपण तयार केलेल्या आहेत. तर याच संख्या असाव्यात असं काय नाही, यापेक्षा वेगळ्या संख्या तुम्ही तयार करू शकता. त्या संख्या दिलेल्या अटीनुसार असल्या पाहिजेत, म्हणजेच 0 ते 9 या अंकापैकी 1 अंक एकदाच वापरून करायची आहे आणि ती संख्या 6 अंकी असली पाहिजे. मी सुरुवातीला सांगितल्यासारखं 0 हा अंक सुरुवातीला घ्यायचा नाही, कारण ती संख्या 5 अंकी होईल.